तर म्हणलं जरा सणासुदीचा नाही का जरा देवधर्म पण केलाच पाहिजे, कारण ती पण लय गरजेचा असतो, कारण कर्माचे फळ सगळे तिथूनच येत असते. त्याच्यामुळे इथं कीर्तन वगैरे होतं. थोड्या वेळ कीर्तन वगैरे ऐकलं आणि म्हणलं जावा, पण बाबा म्हणले यायला जाऊन तर काही उपयोग नाही, कारण विषय असा असतो देवाच्या दारातला प्रसाद तो लय गुणकारक असतो. त्याच्यात तो जर पंक्तीत खाल्ला ना तो तर लयच गुणकारक असतो. म्हणजे असं आपल्याला एका आजीने सांगितलं होतं. असंच आपण इथं बसलो होतो, आजी येऊन म्हणली का रे तू गेला नाही अजून. मग असं सांगितलं होतं तिने की देवाचा प्रसाद हा खूप गुणकारी असतो, खूप बरं वाटतं तो खाल्लं. आणि त्याच्यात तुम्ही जर तो प्रसाद म्हणजे ह्याच्यात जर खाल्ला, पंक्तीत जर खाल्ला, तर तो सगळ्यात जास्त गुणकारी ठरतो. त्याच्यानंतर सुगडे वगैरे घेतले आणि निघलो होतो. ह्याला म्हणलं पतंग उडवायचं ना, एवढे पतंग कुणी उडवले असतील बा, एवढे पतंग उडवायला कोणाला टाइम आहे. पण नंतर कळालं ह्याला इथं वाळवट उठलेली होती बा. म्हणलं ह्याला वाळवट उठलेली म्हणलं तिथं सगळा कचरा बिचरा साफ करून घेऊन जाईल. आता कचरा साफ करायचा विषय म्हणजे आपल्याला चांगलंच आहे ना. म्हणलं जरा वावरातून बी जरा कचरा साफ करून घेऊन जाईल. मग जाऊन एक आपल्या वावरात चक्कर टाकून आलो. म्हणलं कामगार कामं करतात का नाही बघावं, पण ते पण काय असं म्हणावं असं काम नव्हते खरेच. म्हणलं चला मग चल लगे हात नाही का इथं एक बँड होतं, ते बँड बी आपण बंद करून घेऊ म्हणलं, कारण ते थोडं बरेच दिवस झालं गळत होतं. मग मी म्हणले तेवढं बँड बंद कर तुला पटलं तर. मग काय थोडं तू लाला केली म्हणजे काय म्हणतात ना की जरा बघितलं इकडून जा तिकडून जा, इकडचं नट फिरव तिकडचं नट फिरव, सगळं झालं आपल्या त्यानंतर काय ती बँड बंद नाही झालं. निवांतपैकी हात धुतले आणि म्हणलं आपण बस की बात नाहीये, तोंड बिंड धुवून घेतलं. म्हणलं चला आपलं. त्याच्यानंतर इथं चाललं होतं त्यांचं जोमात काम, कांदे बिंदे काढायचं. म्हणलं त्यांचं सुलू द्या, आपण जातो घरी आता, कारण आपलं तर काम संपलेलं आहे.